नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूजडंका. महाराष्ट्रात कधी काळी महाविकास आघाडीचं सरकार होतं. मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. एक दिवस असा उजाडला ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक घटनातज्ञ अचानक उगवला आणि सर्व वृत्तवाहिन्यांवर त्याचं दर्शन व्हायला लागलं. ठाकरे माझा, राऊत 24 तास, मातोश्री तक सगळ्या वृत्तवाहिन्यांवर तो सांगू लागला की सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकं काय घडणार आहे. तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना सल्ले द्यायला लागला. तो जे काय म्हणत होता त्यातलं घडलं काहीच नाही, परंतु काही काळ उद्धव ठाकरे यांच्या आशा मात्र पल्लवित झाल्या. असाच एखादा घटनातज्ञ ममता बॅनर्जी यांना भेटलेला दिसतोय. त्यामुळे त्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत आणि ममता बॅनर्जी यांनी काल विधान केलेलं आहे, मी हरलेले नाहीये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीये. याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. पश्चिम बंगालच्या जनतेवर वरवंटा फिरवून ममता बॅनर्जी सलग 3 टर्म मुख्यमंत्री झाल्या. 15 वर्षे त्यांनी सत्ता उपभोगली. तोपर्यंत लोकशाही जिवंत होती, निवडणूक प्रक्रिया सुद्धा सुरळीत सुरू होती. परंतु 4 मे रोजी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाची नौका बुडाली. त्यांना साक्षात्कार झाला की निवडणूक प्रक्रियेमध्ये काहीतरी गडबड गोंधळ आहे. बहुधा 2021 प्रमाणे यंदाच्या निवडणुकीमध्ये 54 बळी गेले नसल्यामुळे ममता बॅनर्जी प्रचंड अस्वस्थ होत्या आणि त्यांना असं वाटलं असावं की बळी गेले नाहीत, त्यामुळे निवडणूक झाली कशी. ममता बॅनर्जी यांना या निवडणुकीबाबत जे काही वाटायचं ते वाटो, निकालाबाबत जे काही वाटायचं ते वाटो, परंतु पश्चिम बंगालची जनता मात्र रस्त्यावर उतरून जल्लोष करते. काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा जल्लोष करतायत. जिल्हा नादिया, तालुका करीमपूर इथे काँग्रेसचं एक कार्यालय होतं जे तृणमूल काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये बळकावलं गेलं होतं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हे कार्यालय आता मुक्त केलेलं आहे. त्या कार्यालयाचा कब्जा घेतलेला आहे आणि तिथे जे तृणमूलचे गुंड होते त्यांना पिटाळून लावलेलं आहे. 2026च्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकमेव बळी गेला तो देवदीप चटर्जी या काँग्रेस कार्यकर्त्याचा. आसनसोलमध्ये तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी या देवदीपची हत्या केली. परंतु काँग्रेसचा नेता इतका निलाजरा आहे की या निवडणुकीनंतर तो ममता बॅनर्जी यांच्या सुरात सूर मिसळतोय आणि त्यांना सांगतोय की तुमच्या 100 जागा भाजपने चोरलेल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयामध्ये काल ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि जाहीर केलं की मी निवडणूक हरलेली नाहीये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीये. देशभरामध्ये असे बरेच पक्ष आहेत, बरेच नेते आहेत ज्यांचा बाजार भारतीय जनता पार्टीने विविध निवडणुकांमध्ये उठवलेला आहे. अशा तमाम रिकामटेकड्या नेत्यांनी या पत्रकार परिषदेनंतर ममता बॅनर्जी यांना फोन कॉल केला आणि त्यांना सांत्वना दिली. त्यांना सांगितलं की खरोखरच तुमच्या 100 जागा चोरल्या गेलेल्या आहेत. ममता बॅनर्जी म्हणतात की मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीये. जणू या देशातली लोकशाही आणि ममता बॅनर्जी यांच्या बापाचा माल आहे. कोणत्याही सरकारच्या नोकरशाहीमध्ये जे वरिष्ठ पदावरचे अधिकारी असतात ते कदाचित भ्रष्ट असतील, कदाचित ते लंपट असतील, नेत्याची री उडणारे असतील, ते कदाचित चाटुकारिता करणारे असतील, परंतु ते हुशार असतात, त्यांची बारीक नजर असते. त्या अधिकाऱ्यांच्या हे लक्षात आलंय की पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा बाजार उठलेला आहे, ममता बॅनर्जी यांचा बाजार उठलेला आहे आणि अशा अनेक अधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. कधी काळी पश्चिम बंगालमध्ये मुख्य सचिवपदी असलेले आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांचे सल्लागार झालेले ए बंदोपाध्याय आणि HK द्विवेदी या अधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे. अभिरूप सरकार जे औद्योगिक विकास महामंडळ आणि लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष होते त्यांनी राजीनामा दिलेला आहे. राज्याचे ॲडव्होकेट जनरल किशोर दत्ता यांनी राजीनामा दिलेला आहे. परंतु ममता बॅनर्जी मात्र राजीनामा द्यायला तयार नाहीयेत. राजकारणात आल्यापासून ममता बॅनर्जी पांढरी साडी आणि हवाई चप्पलमध्ये वावरताना दिसतात. 15 वर्ष त्या सत्तेवर होत्या, परंतु त्यांच्या या बाह्य स्वरूपामध्ये कोणताही बदल झाला नाही, परंतु हे दाखवायचे दात होते. 15 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या सरकारने हजारो कोटींचे भ्रष्टाचार केले. याच्यामध्ये राशन घोटाळा आहे, शिक्षक भरती घोटाळा आहे, त्यांनी सारदा नारदा चिटफंड घोटाळा केला. त्यांच्या अनेक घोटाळ्यांची CBI चौकशी सुरू आहे, ED चौकशी सुरू आहे, परंतु असे अनेक घपले आहेत, असे अनेक घोटाळे आहेत जे अजूनही सरकारी फाईलमध्ये बंद आहेत, ते अजून उघड झालेले नाही आहेत. आणि जेव्हा एखाद्या राज्यामध्ये अत्यंत भ्रष्ट सरकार असतं आणि हे सरकार जाण्याच्या मार्गावर असतं तेव्हा अचानक मंत्रालयाच्या इमारतीला किंवा सचिवालयाच्या इमारतीला आग लागते. महाराष्ट्रामध्ये अशी आग 2012 मध्ये लागली होती मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर, म्हणजे जिथे मुख्यमंत्री बसतात तिथे. आग अत्यंत भीषण होती. या आगीमध्ये हजारो फाईल जळून नष्ट झाल्या. 4-5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. नबाना हे पश्चिम बंगालमधलं सचिवालय आहे आणि या सचिवालयाच्या इमारतीच्या भोवती CRPFचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत. अशा अटी तैनात करण्यात आलेले आहेत की या सचिवालयामध्ये ज्या फाईल आहेत ज्याच्यामध्ये शेकडो घोटाळे दडलेले आहेत त्या फाईल सुरक्षित राहाव्यात, त्या फाईलची चोरी होऊ नये, त्या फाईलला आग लागू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आलेली आहे. जेव्हा एखाद्या राज्यामध्ये भ्रष्ट सरकार असतं आणि त्या सरकारच्या असं लक्षात येतं की आता आपली
गच्छंतीची वेळ झालेली आहे, तेव्हा सरकारमध्ये जे मंत्री आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत ते काय करतात, मागच्या तारखेने फाईलवर सह्या करतात, जेणेकरून असं वाटेल की सत्ताकाळामध्ये हे निर्णय झालेले आहेत किंवा ज्या फाईलमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत त्यांची अंडी पिल्ली आहेत अशा फाईलची वासलात लावण्याचं काम हे मंत्री किंवा अधिकारी करत असतात. पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. अभिषेक बॅनर्जी हा त्या भ्रष्टाचाराचा मुकुटमणी. अभिषेक बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी काही वेगळे नाही आहेत, दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू. अभिषेक बॅनर्जीने जहांगीर खान सारख्या कित्येक गुंडांना हाताशी धरून पश्चिम बंगालची प्रचंड लूट केली, पिळवणूक केली, पश्चिम बंगालला धुपवलं. आता त्यांचे भ्रष्टाचार ज्या फाईलमध्ये सुरक्षित आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आता सीआरपीएफचे जवान एकदम दक्षतेने तिथे पहारा देताना दिसत आहेत. देशाच्या विविध राज्यांमध्ये जे मुख्यमंत्री आहेत त्यामध्ये योगी आदित्यनाथ यांच्यानंतर मला हेमंत विश्वा शर्मा प्रचंड आवडतात. त्याचं कारण आहे, हा माणूस अत्यंत रोखठोक बोलतो, अत्यंत परखड बोलतो. ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं असा प्रकार हा माणूस कधीही करत नाही. हिंदुत्वाची त्याला कधीही लाज वाटत नाही. मुस्लिमांबद्दल अत्यंत परखडपणे हा माणूस बोलत असतो आणि तो जे बोलतो ते सत्य असतं. काल एका वृत्तवाहिनीवर हेमंता विश्व शर्मा होते, त्यांना विचारण्यात आलं की ममता बॅनर्जी राजीनामा देत नाहीयेत. अत्यंत चिंतातूर मुद्रेने तो जो अँकर होता तो हेमंता विश्व शर्मा यांना विचारत होता. यांच्या चेहऱ्यावर अजिबात चिंता नव्हती. ते अत्यंत स्पष्टपणे म्हणाले की हा देश ममता बॅनर्जी यांच्या मर्जीनुसार चालणार नाहीये. त्यांनी राजीनामा दिला तर ठीक, नाहीतर राज्यपाल त्यांची हकालपट्टी करतील. आणि त्याच्यापुढे त्यांनी हेमंता स्टाईलमध्ये एक मिस्किल टिप्पणी केली. ते असं म्हणाले की ममता बॅनर्जी म्हणतायत की माझ्या 100 जागा भाजपने चोरल्या. मलाही वाटतं की माझ्या 25 जागा आसाममध्ये काँग्रेसने चोरलेल्या आहेत, नाही तर मला 125 जागा मिळाल्या असत्या. हेमंता जे काही म्हणाले त्या हवेतल्या गप्पा नाहीयेत. त्याला कायद्याचा आधार आहे, त्याला घटनेचा आधार आहे. घटनेचं कलम 164 म्हणतं की राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. 7 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभेची मुदत पूर्ण होते आणि त्याच्यानंतर नवे आमदार येतील, ते सभागृहामध्ये शपथ घेतील आणि सर्वात मोठा जो गट असेल त्याच्या नेत्याला राज्यपाल सरकार स्थापन करण्याचं आमंत्रण देतील. म्हणजे ममता बॅनर्जी यांचा बाजार 7 मे नंतर असाही उठणार आहे. त्यामुळे फार चिंता करण्याची गरज नाहीये. ममता बॅनर्जी जाणार आहेत आणि त्या जर जात नसतील तर त्यांना हाकलण्यात येणार आहे. ममता बॅनर्जी यांनी बहुधा उद्धव ठाकरे यांच्याकडून टिप्स घेतल्या असतील. उद्धव ठाकरे यांचा जेव्हा पक्ष फुटला तेव्हा त्यांनी आधी बोंब ठोकली की माझा पक्ष चोरला, त्याच्यानंतर त्यांनी बोंब ठोकली की माझा बाप चोरला. आणि ही चोरीची जी संकल्पना आहे ती उद्धव ठाकरे यांच्याकडून ममता बॅनर्जी यांनी उचलली असण्याची दाट शक्यता आहे. ममता बॅनर्जी काही ओरड करत असल्या, कोणतीही बतावणी करत असल्या तरी त्यांना मनोमन ठाऊक होतं की आपण हरणार आहोत. म्हणून काउंटिंगच्या आधी स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन, म्हणजे ईव्हीएम जिथे ठेवतात त्या स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन ममता बॅनर्जी यांनी प्रचंड तमाशा केला होता. ममता बॅनर्जी सतत केंद्रीय सुरक्षा दलाच्या तैनातीवरून बोटं मोडत होत्या, निवडणूक आयोगाकडे बोट दाखवत होत्या. त्यांना खात्री झाली होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जिंकू शकत नाही, कारण ममता बॅनर्जी निवडणुका जिंकत कशा होत्या, बांगलादेशी घुसखोरांची फौज घ्यायच्या आणि हिंदूंना व्यवस्थित रगडायच्या, हिंदूंना दहशतीखाली ठेवायच्या, जेणेकरून हिंदू मतदानासाठी बाहेरच पडणार नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या मनामध्ये प्रचंड सल आहे की जर निवडणूक आयोगाने व्यवस्थित काळजी घेतली नसती तर आपल्याला निवडणूक पुन्हा एकदा हायजॅक करता आली असती. तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपचा विजय झालेला नाहीये, तिथे भाजपने पराभव स्वीकार केलेला आहे, तिथे लोकशाहीचा विजय झालेला आहे. पश्चिम बंगालमध्ये मात्र लोकशाहीचा पराभव झालेला आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमुळे कोणतीही समस्या उद्भवली नाही, ती समस्या पश्चिम बंगालमध्ये मात्र उद्भवलेली आहे. म्हणजे विरोधकांचं हे जे लॉजिक आहे ते भन्नाट आहे. जिथे विरोधक जिंकतात तिथे लोकशाहीचा विजय होत असतो आणि जिथे भाजपचा विजय होतो तिथे मात्र गडबड झालेली असते. ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये विळ्या भोपळ्याचं नातं आहे. कधी काळी सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये संपर्क होता, संवाद होता, परंतु राहुल गांधी यांच्या बाबत तशा प्रकारची परिस्थिती नाहीये. निवडणुकीचा प्रचार जेव्हा जोरात होता तेव्हा राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यावर अत्यंत विखारी शब्दामध्ये टीका केली होती. परंतु निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यानंतर मात्र राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना आपला खांदा ऑफर केलेला आहे. कशासाठी? रडण्यासाठी. अशा बऱ्याच जणांनी ममता बॅनर्जी यांना आपला खांदा ऑफर केलेला आहे. त्याच्यामध्ये अखिलेश यादव आहेत, अरविंद केजरीवाल आहेत, उद्धव ठाकरे आहेत, तेजस्वी यादव आहेत. म्हणजे सगळेच नेते जे निवडणुकीमध्ये पडले आहेत, ज्यांनी भाजपकडून मार खाल्लेला आहे. अरविंद केजरीवाल यांची जखम तर ताजी आहे. उद्धव ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या जखमा सुद्धा अजून भरलेल्या नाही आहेत. आणि अखिलेश यादव यांना हे पुरतं ठाऊक आहे की 2027 मध्ये त्यांना खांद्याची गरज पडणार आहे रडण्यासाठी. त्यामुळे हे सगळेच जे लोक आहेत ते एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हातात हात घालून पुन्हा एकदा भाजपच्या विरोधात आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्या जेव्हा आपल्यावर प्रसंग येईल तेव्हा आपल्याला रडण्यासाठी ममता बॅनर्जी यांचा खांदा मिळेल असा हिशोब करून सगळीच नेते मंडळी ममता बॅनर्जी यांना रडण्यासाठी
आपला कांदा देताना दिसत आहेत. म्हणजे हा प्रकार कसा झाला? एखाद्या घरामध्ये म्हातारी गेलेली आहे, घरातल्या लोकांना प्रचंड दुःख झालेलं आहे, परंतु जे नातेवाईक तेराव्याला येतात आंबट चेहरा करून, त्यांना दुःख वगैरे काही झालेलं नसतं. ते फक्त औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्या घरात आलेले असतात आणि जे कुटुंबीय आहेत त्यांना सांत्वना देत असतात. त्यांचं लक्ष तेराव्याच्या जेवणावर असतं. तेराव्याच्या जेवणावर व्यवस्थित आडवा हात मारतात आणि ही मंडळी निघून जातात. सांत्वन करणाऱ्या प्रत्येक नेत्याच्या मनामध्ये वेगवेगळा हिशोब आहे. महाराष्ट्रामध्ये एक येडा अब्दुल आहे, प्रत्येक वरातीमध्ये नाचत असतो. शेजाऱ्याच्या घरात बोर झालं तर हा नाचायला तयार. तर हा जो वेडा अब्दुल आहे तो ममता बॅनर्जी यांच्या पराभवामुळे प्रचंड अस्वस्थ झालेला आहे. ममता बॅनर्जी यांना प्रचंड सांत्वना देतोय, त्यांना वारंवार सांगतोय की तुम्हीच विजयी झालात, कारण त्यांच्या पक्षाने त्यांना नारळ देण्याची तयारी सुरू केलेली आहे. पुढच्या वेळी खासदारकी मिळणार नाही, त्यामुळे कुठेतरी सेटिंग लागलं पाहिजे. ममता बॅनर्जी तरी आपल्याकडे कृपा कटाक्ष टाकतील असा हिशोब या सांत्वनाच्या मागे आहे. जोरदार बॅटिंग चालू आहे. ट्विटरवर तुम्ही बघा, बऱ्याच पोस्ट आहेत. कोणाबद्दल बोलतोय तुम्हाला कळलंच असेल. गेल्या 12 वर्षामध्ये भाजपने अनेक निवडणुका लढवल्या, अनेक ठिकाणी सरकार स्थापन केली, परंतु पहिल्यांदा असं होतंय की एखाद्या राज्यामध्ये निरीक्षक म्हणून भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जात आहेत. याच्यापूर्वी असं कधीही झालेलं नव्हतं, परंतु पश्चिम बंगालमध्ये ते घडताना दिसतंय. हे का घडलंय याचं उत्तर 9 मे रोजी आपल्याला मिळणार आहे. जिथे जिथे विषय कठीण असेल तिथे तिथे हुशार विद्यार्थ्याला पाठवलं जातं. अमित शहा पश्चिम बंगालमध्ये जात आहेत, याचे निश्चितपणे काही वेगळे संकेत आहेत. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथे थांबतोय. माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.